साहेब पुसाना तुम्ही आसवाना सोडून जाते मी आले कराला सोडून नंबर 1 मध्ये रमाई काय बोलतात? बाबासाहेबांनी दिला, समाजाचा उद्धार बाबासाहेबांनी केला, सक्षम केलं बाबासाहेबांनी आम्हाला, परंतु बाबासाहेबाला उभं करण्याचं काम हे माता रमाईनं केलं. आणि म्हणून एक भुसावळचा एक कवी लिहितो काय, मुले पोटची ती मातीत गाडताना, मुले पोटची ती मातीत गाडताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना. क्या बात आहे. रमाईची याच्याहून मोठी उपमा कोणी देऊ शकत नाही, कारण बुद्धाचा त्याग, बुद्धाची करुणा, रमाईचंही जवळपास तेच. बुद्धाने मुलं त्यागले, रमाईनं मुलं गमावली. कारण मुले पोटची ती मातीत गाडताना बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना. प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, काळीज मारमाचे बुद्ध विहार वाटे. प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, काळीज मारमाचे बुद्ध विहार वाटले. लाजवला सूर्यतीने आयुष्य जाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना. बुद्ध लाजविले आयुष्यतीने आयुष्य जाळताना. अर्पी तो शब्द सुमनाचे ते जयगान रमाईला. नमदी तो आदराने ती मान रमाईला. जपले मनोज राजा. बरोबर मेरे वस्ताद मनोज राजा गोसावी लिहितात, जपले मनोज राजा कोटी निळा फुलाना. मग नव कोटीच्या आईचा सन्मान रमाईला. 9 कोटीच्या आईचा सन्मान रमाईला. ये रे हेलो हेलो हेलो.
रे ना माता रमाई जैसी दिसली कधी का सांगा करता कबाड कष्ट रुसली कधी का सांगा करता कबाड कष्ट रुसली कधी कसा सून रामजीची अर्धांगिनी भीमाची पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा पाहून दिनाचे दुःख हसली कधी कसा तेव्हा सुंदर असा एक रमाईचा संदर्भ गातो. जरी संख्येनं माऊल्या समोर कमी असतील परंतु रमाईला माऊल्यांचं कमी संख्येत का होईना समर्पण असावं. एवढ्या माऊल्या जरी रमाई घेऊन गेल्या तरी मी समजेन की भाऊचल कार्यक्रम झाला. शेवटच्या प्रसंगामध्ये माता रमाई 27 मे 1935 ला गेली. रमाई मरणासन अवस्थेमध्ये असताना गेन टाकत जरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला मांडीवरती घेऊन शेवटच्या क्षणामध्ये रमाईकडे बघतात आणि विचार करतात. बाबासाहेबांना खंत वाटते की आयुष्यामध्ये मी समाजाचा उद्धार करता करता माझ्या रामूलाच विसरून गेलो. कारण उद्धार करत असताना मला रामूला सुखाचे क्षण देता आले नाही. तरी पण वेळही देऊ शकलो नाही. सुखाचे क्षण तर फार दूर आहेत. कारण दुःखाचं दुसरं नावच रमाई आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला मांडीवर घेतल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ढळतात. रमाई बघते. रमाई ही वाचाहीन झालेली होती. परंतु एक कल्पना आहे. साहेब पुसाना तुम्ही आसवाना ऐका. साहेब पुसाना तुम्ही आसवाना साहेब पुसाना तुम्ही आसवाना सोडून या जाते मी आले कराला तुम्ही आसवाना सोडून या जाते सोडून या जाते मी आले कराला सोडून या जाते मी आले कराना साहेब पुसाना तुम्ही
साहेब पुसाना तुम्ही आसवाना सोडून जाते मी आले कराला सोडून ऐका नंबर 1 मध्ये रमाई काय बोलतात हिच्या नावरली काही माझ्या मनाला हिच्या नावरली काही माझ्या मनाला सुखी ठेवा साहेब सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला का रमाई का बोलतात सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजात कारण रमाई बोलतात तुम्ही दलित उद्धाराचा विडा आपल्या हातावरती घेतला साहेब काम अपुरं सोडू नका मी तुम्हाला अर्ध्यावर सोडून जाते काळाचा ओघ आहे परंतु उद्धार झालाच पाहिजे आणि म्हणून रमाई म्हणतात साहेब तुम्ही माझ्या नंतर ह्या जीवनाचा खंबीर प्रवास केला पाहिजे साहेब तुम्ही माझ्या नंतर या जीवनाचा खंबीर प्रवास केला पाहिजे तुमच्या पुण्याईने बहुजनांच्या आयुष्यामध्ये सुखाचा काळ आला पाहिजे भलेही ते दिवस पाहण्यासाठी मी या जगात राहणार नाही साहेब परंतु ज्याने मातीमध्ये जीवन कालपर्यंत घालवले त्या मागासलेल्याला पण सोन्याचा दिवस आला पाहिजे म्हणून माझ्या मनाला हिच्या नावरली काही माझ्या मनाला सुखी ठेवा साहेब सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला सुखी ठेवा साहेब तुम्ही समाजाला साहून यातना साहून यातना धीर देते या मना साहून यातना धीर देते या मना सोडून जाते मी आले कराला सोडून जाते चालू करा हॅलो 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 हॅलो
काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या यशवंताची आणि ती गौरा बंधू शंकराची आणि ती गौरा बंधू शंकराची आणि ती गौरा बंधू शंकराची काळजी घ्यावं यशवंताची आणि ती गौरा बंधू शंकराची. रमाई बोलतात साहेब तुम्हाला सोडून जाते परंतु एक जबाबदारी देऊन जाते. कारण रमाईचं माहेर हॅलो एका पाठी एक मरण झाले जवळपास उद्ध्वस्त झालं होतं. परंतु गौरा आणि शंकर रमाईच्या भरोशावरती रमाईकडे आलेले होते आणि म्हणून रमाई काय बोलतात साहेब सोडून जाते तुम्हाला मला याची खंत आहे. साहेब सोडून जाते तुम्हाला मला याची खंत आहे. तुमच्यावरती जबाबदारी सोपवते विश्वास मला अनंत आहे. मी सोडून जाते दुर्दैवाची बाब आहे. मी सोडून जाते दुर्दैवाची बाब आहे. पण माझ्या पाठी साहेब तुम्हाला सांभाळणे यशवंत आहे सांभाळणे यशवंत आहे. म्हणून काळजी घ्या काळजी घ्या यशवंताची आणि ती गौरा बंधू शंकराची आणि ती गौरा बंधू शंकराची आणि ती गौरा बंधू शंकराची मोठे करा मोठे करा घ्यावी ही प्रेरणा मोठे करा घ्यावी ही प्रेरणा सोडून जाते मी आले कराला सोडून जाते सोडून जाते सोडून जाते हॅलो 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 गरम झाली का आता सगळंच शेवटी मायात मुळावर आलं राव. कारण महाराष्ट्राचे ख्यातनाम आमचे स्नेही ज्यांना बघून बघून मी गायकीत आलो असे आमचे मोठे दादा शंकर दादा मोरे ह्यांच्याकडून मला एक ऊर्जादायी 50 रुपये नसून 50 लाखासारखे आहेत. दादा धन्यवाद. ऐकूया 3 नंबर मध्ये बाबा रामजीचे बाबा रामजीचे वचन मी पाळिले संसाराची तुमच्या धुरा नित्य सांभाळीले संसाराची नित्य धुरा नित्य सांभाळीले संसाराची नित्य धुरा मी सांभाळीले. का रमाई का बोलतात
बाबा रामजीचे वचन मी पाळले, कारण रमाईच्या अगोदर एक मुलगी रिजेक्ट केली होती. कारण रामजी बाबांना विश्वास होता की माझ्या भिवाचा संसार शेल्याला, थोडी भाषा वेगळी परंतु शेवटाला रमाईच नेईल असा रामजी बाबांना विश्वास होता. आणि रामजी बाबा तिला बोलले होते की रामू, आता संदर्भ सांगायचा म्हणलं तर साहित्यात रामी म्हणून संदर्भ आहे तो. रामजी बाबा म्हणतात, रामी तू माझ्या भिवाचा संसार शेवटपर्यंत कर असं मला वचन दे. कारण ह्या ठिकाणी साहित्यिक लोक बसलेत, मी खूप लहान आहे, माझी चूक जर झाली माझ्या बांधवांनी मला दाखवून द्यावी, परंतु प्रयत्न. तेव्हा रमाई बोलतात, बाबा रामजीचे वचन मी पाळले. का रमाई म्हणतात, जपण्या भिवाला प्रतिसादाची कास धरीन मी, जपण्या भिवाला प्रतिसादाची कास धरीन मी, संसार सोन्याचा करण्यासाठी जीवाचे रान करीन मी. वचन देते बाबा तुम्हाला, वचन देते बाबा तुम्हाला, जोपर्यंत प्राणात प्राण आहे माझ्या तोपर्यंत बा भीमाला साथ, तोपर्यंत तुमच्या भिवाला साथ करील मी, तुमच्या भिवाला साथ करीन मी. म्हणून बाबा रामजीचे, बाबा रामजीचे वचन मी पाळले, संसाराची तुमच्या धुरा, संसाराची तुमच्या धुरा नित्य सांभाळीले, संसाराची नित्य धुरा मी सांभाळीले, संसाराची नित्य धुरा मी सांभाळीले. रमाई म्हणतात, माफ करा साहेब मला, माफ करा साहेब मला, मी तुम्हाला सोडून जाते ही माझी चूक आहे. सांगू कशा भावना मनातल्या तुम्हाला, मी बोलण्यासाठी अमुक आहे. सुखाचे दिवस तुम्हाला शुभेचे प्रमाणे लागावे. रमाई बोलतात, सुखाचे दिवस तुम्हाला शुभेचे प्रमाणे लाभावे. सोडून जाते फक्त मला एवढेच दुःख आहे. आणि म्हणून शेवट, माफ करा ना, माफ करा ना, खूप शिकाना, माफ करा ना, खूप शिकाना. सोडून जाते मी आले कराला, सोडून जाते हाल कराला, सोडून जाते हाल कराला, सोडून जाते हाल कराला. गीताच्या शेवटी माझा मित्र यवतमाळहून लिहितोय, वर्ध्याहून सॉरी, कारण हे गीत बऱ्याचशा दोन दोन कवीनं लिहिलेले गाणे असतात, परंतु हे गाणं मी माझ्या त्या मित्राला डेडिकेट करतोय. आणि म्हणून शेवटी लिहिलंय काय, दुर्दैवी जयंता दुर्दैवी जयंता, दुर्दैवी जयंता
सदा सुखी राहो, सदा सुखी राहो साहेब आता, सदा सुखी राहो साहेब आता, सदा सुखी राहो साहेब आता. का दुर्दैवी जयंता निरोप मी घेता रमाईच्या शेवटी रमाई बोलतात, कारण बाबासाहेबांना म्हणतात साहेब आता काळ जवळील आलेला आहे, माझ्या कुडीमधून प्राण कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून शेवटी रमाई बाबासाहेबांना म्हणतात साहेब सोडून जाते तुम्हाला हीच मला खंत आहे, सोडून जाते तुम्हाला हीच मला खंत आहे, माझ्या आयुष्याचा वाटतो मला येथेच अंत आहे, माझ्या आयुष्याचा वाटतो मला येथेच अंत आहे, परंतु जे काही दिवस घालविले मी तुमच्या संगतीने, जे काही दिवस घालविले मी तुमच्या संगतीने, तो प्रत्येक प्रसंग माझ्या मनात जिवंत आहे. आणि म्हणून रमाई शेवटी बोलतात काय, दुर्दैवी जयंता निरोप मी घेता, सदा सुखी राहो, सदा सुखी राहो साहेब आता, सदा सुखी राहे साहेब आता, सदा सुखी राहे साहेब आता. माझी या मनाची, माझी या मनाची हीच आहे प्रार्थना, माझी या मनाची हीच आहे प्रार्थना, सोडून या जाते मी या लेकराला, सोडून या जाते ह्या 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 लेकराला. साहेब पुसाना तुम्ही आसवाना, साहेब पुसाना तुम्ही आसवाना, सोडून या जाते मी या लेकराला, सोडून या जाते मी या लेकराला, सोडून या जाते ह्या लेकराला. रे.